मंडळी संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आपला छोटा ब्लॉगर आलाय, चहा सुटले तो घरी आलाय. तर मी कसं बोलतोय, मी मंत्री झुकावण्याची ताकद ठेवतो. तसं तो बोलतोय, मी बोर्ड झुकावण्याची ताकद ठेवतो. डायरेक्ट 10चा बोर्ड नाही आणतो त्याचा आला, त्याच्यामुळे तो म्हणतो बोर्ड हलवण्याची ताकद ठेवतो. विषय हा डॉलर डायरेक्ट. तर आपला छोटासा ब्लॉगर आलाय. व्हॉट्सअप गाईज, व्हॉट्सअप इंस्टाग्राम. जगभरात प्रसिद्ध असलेला इंद्रायणी तांदूळ हा आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी पिकतो. पण तो प्रसिद्ध तांदूळ पिकवताना किती अडचणी येतात ते कोणाला माहीत नाही. ते एका शेतकऱ्याच्या पोराला माहीत आहे, शेतकऱ्याला माहीत आहे. त्या किती अडचणीला सामोरे जावं लागतंय, किती गोष्टींना सामोरे जावं लागतंय, निसर्गाला सामोरे द्यावं लागतंय, किती लोकांना तोंड द्यावं लागतंय हे कोणाला माहीत नाही. हे फक्त शेतकऱ्याच्या मुलाला माहीत आहे. रोडला आले खाली आणि गाडी पाडले यांनी. आयुष्य काय रे भाऊ, काय झालं? काय रे काय रे भाऊ, गाडी कशी काय पाडली तुम्ही? लागला नाही तुमच्याकडं? लांब नाही लागलं मित्रा. अरे मित्रा, अरे अरे अरे. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 1 वाजलेत आणि मंडळी आज अवनीला ब्रेक आहे. ब्रेक असा की आज आहे मंगळवार आणि तुम्हाला तर माहिती आहे मंगळवारचा आमच्या गावात मोडा असतो आणि आज अवनीला ब्रेक आहे. काल जे आपलं भात लागवडचं काम होतं ते थोडंसं बाकी राहिलं. जेवढं आपलं रोप होतं ना तेवढं बाकी राहिलं. तर म्हणजे ते उद्या गेलं. उद्या म्हणजे बुधवार. उद्या जर 6-7 माणसं असले तर आपलं ते खणून आणि लावून आणि आपलं जे गावाकडचं जे वावर आहे जे अर्धं राहिलं होतं ते होऊन जाईल. म्हणजे उद्या फायनल होऊ शकते. पण जर माणसं असले तर 6-7 जर माणसं असले तर उद्या आपली अवनी फायनल होईल. मग अवनी फायनल झाली का मग आपण पुरा कुठे उधाळायला. तर चला मी चालू वर शेताकडे. तुम्ही म्हणशाल हा खोरा घेऊन कुठं झाला शेताकडे. तर आपली ज्या वावराची भात लागवड झाली त्या वावराचं पाणी तुंबायला जायचं आपल्याला आज. म्हणजे कसं पाणी आपण ज्यावेळेस तुंबलं होतं त्यानंतर मुसळधार पाऊस पडला आणि ते बांध फुटून गेलेत. जिथे तिथं आपण तुंबलं होतं ते बांध फुटून गेलेत. तर मग आपल्याला तिथं आता पाणी तुंबायला जायचं आहे. कारण कसं आहे आता एवढा मुसळधार पाऊस पडणार नाही. आता हळूहळू पाऊस कमी होत जाईल. तर त्यामुळं आपल्याला पाणी तुंबायला जायचं आहे आणि त्यामुळं आपण खोरा घेतला आहे आणि चालू आहे वर शेताकडे पाणी तुंबायला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता. हलकासा पाऊस पडतोय, हलकाशा पावसाच्या सरी पडतात आणि हेच गावाकडचं जीवन आहे. हलकासा पाऊस, हलकासा डोंगरावरती धुकं आणि आपल्या गावावरती धुकं. हे गावाकडे सुख असतंय, ही गावाकडे मजा असते आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप छान तुमचा प्रतिसाद पण भेटतोय, छान लाईक पण भेटतात. जसं तुम्ही आपल्या इंस्टा पेजला फॉलो करतात तसं आपल्या यूट्यूब पेजला पण फॉलो करा. आणि तुम्ही व्हिडिओ ही कुठून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला जाऊया आता पाणी तुंबायला. सर्व जे आपले 4 ते 5 वावरं लावलेत आपण ते 5ही वावरांचे आपण बांध तुंबणार आहे. थोडंसं जरा एक चक्कर पण मारून येऊ, फेरफटका. आज सुट्टीचा दिवस आहे तर आज कामाचा दिवस नाही आहे तर जरा फेरफटका पण मारून येऊ शेताकडे वर. चला जाऊया. आपण वर शेताकडे आलो आहे आणि तुम्हाला माहीत असेल काल आपण याची भात लागवड केली. तर आता पाऊस जरा थडकला आहे. आता इथून पावसाचा जोर कमी असणार आहे. त्यामुळं काय करायचं, हा इथून जो बांध फुटला आहे इथं तुंबायला लागेल आपल्याला. म्हणजे काय होईल, पाणी जे आपल्या भात लावलं आहे त्याला पूरक असं पाणी पोचल. इकडे जर तुंबलं तर मग चारी असं गोल बाजूने पाणी चुडांखाली पाणी असते. तर चला आता हे काम स्टार्ट करू. इथं हे तुंबायचं काम स्टार्ट करू. विषय असं आहे की आपल्याकडं ट्रायपॉड नाही आहे. ट्रायपॉड आपण 2 दिवस मागवला होता, 2 दिवस डिस्पॅच आला आहे. आता डबल ऑर्डर केले. तर कसं आहे, जर ट्रायपॉड लावला असता आणि आपण इथं काम केलं असतं तर ट्रायपॉड नेमकी आलं नाही. 2 दिवस मागवलं होतं, 2 वेळेस रिफंड केलं मी. आत्ता डबल 3ऱ्या वेळेस मागवलं आहे. आत्ता 2-3 दिवसात येईल. त्यानंतर मग तुम्हाला दिसत जाईल. तर तुम्ही म्हणशाल हा कॅमेरा बंद करून दुसऱ्याकडून कामं करून घेतो का काय, असं तुम्हाला वाटत असेल. तर नाही, काम मीच करतो आहे. कारण का इथे बघा मी एकटाच आहे, कोणीच नाही आहे नाही का. ट्रायपॉड जर असता आपण तर तिथं कॅमेरा सेट करून आपण इथं काम केलं असतं, तुम्हाला बघायला भेटलं असतं की हा खरंच कामाचा माणूस आहे, कामाचा गाड आहे. तर चला काम स्टार्ट करू आता. इथं फटाकसे इथं तुंबायचे. इथं झालं का हे बघा, इथं वरती पण तुंबायचे इथं. चला काम स्टार्ट करतो. स्टार्ट नाव. तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट दाखवतो आता. हे बघा हे असं आहे आता आणि तुंबल्यावर कसं राहतंय तुम्हाला दाखवतो.
चलो अभी कंटिन्यू करणार. तुम्हाला तर माहिती आहे आपण काम हाती घेतलाय आणि हा पाऊस टापकला आणि असं होतच नाही. हे बघा आता पाऊस आला लगेच टापकलाय. पहा थोडंच काम झालंय एवढंच म्हणजे थोडं टाकलंय. फायनली हे तुंबून झालं एकदम ओके मध्ये डन कारभार झाला. आता एकदम तिकडं पाणी भरलं नाही का कोपऱ्यापर्यंत डायरेक्ट ओके मध्ये. आता ना इथे वरती जाऊ आपण. चला आता बरं झालं उलटला पाहिजे. हां मंडळींनो ते दोन्ही बांध तुंबून झाले ना. आता वरती चालू आहे आपण. एक नंबरचा वावर वरतून खाली येऊ बघत येऊ जरा पाहणी करू. कारण का एवढ्या कष्टाने एवढ्या मेहनतीने भात लागवड केली. आता आपण पहिल्यांदा जे वेळेस वावर लावलं होतं ना तिकडे आलेलो आहे हे बघा. आणि जो पाणी येतो ना तिकून तो पाणी पण इथं जातो बाहेर खाली. इथून खाली जातो आहे. इथं काही तुंबायची गरज नाही आहे कारण का पाणी जास्त आहे. आणि वावर गोल पद्धतीने भरेल आहे. हे बघा इकडं पण भरेल आहे, तिकडं पण भरेल आहे, तिकडं पण भरेल आहे, इकडं पण भरेल आहे. म्हणजे वावर भरेल आहे. याची काही तुंबायची गरज नाही आहे. अक्षरशः बघा 3 दिवस झाले हे चूड काय दिसत नव्हतं डायरेक्ट. पण आज अक्षरशः मनाला खूप आनंद वाटतोय की शेतकऱ्याचं सोनं बघा कसं डोलावून मान हलवतंय, कसं डुलतंय वाऱ्याने. हाच आनंद आहे. कारण का एवढ्या मेहनतीने एवढ्या कष्टाने लागवड केली होती. 3 दिवस पाण्याखाली होती. पण मेहनत जर प्रामाणिक असेल तर कष्ट वाया जात नाही. मंडळींनो तुम्हाला जी समोर जागा दिसते ना ही इथे भात लागवड केली होती आपण. तर या भात लागवडीवर वरचा हा जो डोंगराचा जो भाग आहे पुरा धुवून आलेला आहे आणि भात दडपून गेलेला आहे. पण सांगायचं एवढंच आहे की जर एवढ्या जागेवरून जर शेतकरी रडत बसला तर शेती पिकणार कशी आणि पीक काढणार कसं. शेतकरी कधी निसर्गापुढे झुकला नाही आणि झुकणार पण नाही. आज या पुरामुळे पावसामुळे एवढं भात मातीखाली दबलं गेलं आहे. पण शेतकरी कधी झुकला नाही आणि झुकणार पण नाही. सह्याद्रीची शौर्यगाथा शिकवते की लढायचं, अडचणीला सामोरं जायचं, पण झुकायचं नाही. त्यामुळे शेतकरी जर आज एवढ्या जागेवरून चिंतेत बसला तर स्वतःचं घर चालणार कसं, जग चालणार कसं, स्वतःचं पोट भरणार कसं आणि जगाचं पोट भरणार कसं. तर त्यामुळे या छोट्या गोष्टींकडं लक्ष न देता मेहनत घ्यायची, कष्ट करायचं आणि पीक काढत राहायचं. नक्कीच आपल्या मेहनतीचं फळ भेटत जाईल. तर चला आता दुसऱ्या वावराकडे जाऊ खाली. तिची कशी हा खालावं आहे बघू. हे वावर तर एकदम ओके. तुम्हाला बोललो ना जगभरात प्रसिद्ध असलेला इंद्रायणी तांदूळ हा आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी पिकतो. पण तो प्रसिद्ध तांदूळ तयार करताना पिकवताना किती अडचणी येतात ते कोणाला माहीत नाही. ते एका शेतकऱ्याच्या पोराला माहीत आहे, शेतकऱ्याला माहीत आहे. त्या किती अडचणीला सामोरं जावं लागतंय, किती गोष्टींना सामोरं जावं लागतंय, निसर्गाला सामोरं द्यावं लागतंय, किती लोकांना तोंड द्यावं लागतंय हे कोणाला माहीत नाही. हे फक्त शेतकऱ्याच्या मुलाला माहीत आहे. हे बघा एकदम अवघ्या 3 ते 4 दिवस हे शेतकऱ्याचं सोनं पूर्णपणे पाण्याखाली होतं, पावसामध्ये होतं, पाण्याखाली होतं. पण आज कसं डुलतंय बघा. आणि या शेतीकडे हिरवगार शेतीकडे बघून चेहऱ्यावर आनंद वाटतो की वडिलांची मेहनत आहे, माझी मेहनत आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण काल जुगाड केला तर तो जुगाड अक्षरशः काम करतो आहे बघा. इथं आणि इथं जुगाड केलं होतं आपण अक्षरशः. म्हणजे अजून पण वावराचं चिखल झाला नाही, उद्या होऊन जाईल. पण जुगाड चांगल्या पद्धतीने काम करतो आहे असं मला वाटतंय. कारण आपण दुसऱ्या वावराकडे आलेलो आहे. हे बघा हे वावराला पुराचं भीती नाही आहे. त्यामुळे हे जे वावराचं भात दिसते तुम्हाला समोर जी लागवड दिसते तर ही लागवड आहे ना एकदम चांगल्या पद्धतीची, एकदम चांगल्या क्वालिटीची लागवड झालेली. कारण का याला पाण्याची भीती नव्हती, पुराची भीती नव्हती. तर एक पण चूड बघा खाली वाकेल नाही आहे, कुठं दबेल नाही आहे. एकदम चारही कोपऱ्याला पाणी आहे आणि एकदम ओकेमध्ये पाणी. एकदम बांधव उभं राहून शेती होत नाही. शेती करायची असेल, शेती विकत घ्यायची असेल तर स्वतःला कष्ट करायचं धानत पाहिजे, स्वतःने कष्ट केले पाहिजे, तेव्हा कुठं शेती होते.
काठ जगाचा पोशिंदा नाही म्हणत भाऊ शेतकऱ्याला. आणि हे बघा आता मी ना खाली तिसऱ्या वावराकडे आलो. पण हे पण भात ना पुरामधले, हे पण भात ना 3 दिवस झालं फुल पाण्याखाली होतं. पण आत्ता एकदम ओकेमध्ये बघा कसं थाटामध्ये उभं आहे. शेतकऱ्याला बोलतोय खचून जाऊ नको, तू एवढ्या मेहनतीने एवढ्या कष्टाने मेहनत लागवड केलेली आहे, मी तुझा धीर सोडणार नाही. हे असे आहे प्रत्येक चूड आणि चूड सांगतोय आपल्या शेतकऱ्याला, शेतीला, आपल्या मालकाला. तू लागवड केली ना तर ते लागवड मी वाया जाऊन देणार नाही. किती पाणी हो पुरी हो, असं असतंय. मेहनतीशिवाय पर्याय नाही मंडळी, कुठलीही गोष्ट असतो. मंडळी आपण ही पण लागवड केली होती ना, तर या पण लागवडीला पुराची भीती नाही, पावसाची भीती नाही. हे पुराचं वावर नसले ना मग काय टेन्शन नसतं. बघा लागवड एकदम सुंदर अशी टवटवीत लागवड दिसते. कसं शेतकऱ्याचं सोनं वाऱ्याने डुलतंय, हलतंय. म्हणजे याला पण काही गरज नव्हती मंडळी. घरापुढच्या ज्या पोंड्यांची आपण लागवड केली होती ना, तर या पोंडीला पुराची भीती होती. तर हे बघा जो जी काही रेती वगैरे असेल, माती वगैरे ते धुवून आलेली आहे. हे चूड जरा सडले गेले, त्या तुम्हाला दिसत असेल. हे बघा एवढे चूड इथं सडले गेलेत. आणि इकडं मागची पण लागवड केली होती आपण, इथं पण थोडंसं 20-25 चूड सडले गेलेत. बाकी इकडं ओके सर्व कारभार. फक्त तर थोडं जास्त गेलं आहे. आणि तिकडं वरच्या वावराला आपण जिथं 1 नंबरचा वावर बघितला तिथं आणि इथं थोडं चूड सडले गेलेत. पण एवढ्या गोष्टीकडं जर बघत राहिला तर देश चालणार नाही, आपण उपाशी राहावं लागेल. त्यामुळे शेतकऱ्याला अडचणीला सामोरं जायची ताकद आहे, सर्व काही गोष्टी आहेत. तर चला आता दुपारचे 2:30 वाजलेत, जरा घरात जातो, फ्रेश होतो आणि थोडासा आराम करतो, झोपतो. पुन्हा 5 वाजता उठून थोडंसं कटिंग चहा, आणि पाऊस जर उघडा असेल तर गावात जातो. बघू, जाऊया घरात. आता तुम्हाला दुकाने झाकलेलं माझा गाव दाखवतो. हे बघा, हे बघा मी थोडंसं दुःख आहे, जास्त नाही आहे. हे बघा इकडं पवनचक्की आधी, इकडं माझं गाव आहे कौलारुखर, आणि समोर स्वर्ग 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 दिसतोय. धुक्याने झाकलेली सह्याद्री, मनमोहक असं वातावरण झालं आहे. पण या आवणीमुळे, या कामामुळे आपल्याला जात येत नाही. एकदा आवणी झाली का मग फुल टवळ काय मारायच्यात, फुल फिरू आपण, काय विषय नाही. तुम्हाला सोबत घेऊन फिरणार. बाय बाय, चला घरात जातो, जरा सामसूम पडतो. मंडळींनो, संध्याकाळचे 5:15 झालेत आणि मी गावाच्या दिशेने वाटचाल केली. थोडासा चहा घेतला आणि गावाच्या दिशेने वाटचाल करतोय. का आता आज मोडा होता, काही काम नव्हतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी रोज संध्याकाळशी 5:30-6च्या दरम्यान गावात एक चक्कर जातो, थोडं मूड फ्रेश करण्यासाठी. थोडा पाऊस पण उघडे, रिमझिम असा पाऊस पडतोय. म्हणजे एकदम थोडे नॉर्मली सरी, असं एकदम थोड्या सऱ्या पडतात पावसाच्या. आणि आता शाळा पण सुटले, पण काय झालं जरा मी लेट झालो. 5:15ला शाळा सुटते ना, 5:15 झालेत, म्हणजे 15 मिनटं शाळा सुटून आत्ता ना छोटे मुलं रस्त्याच्या कडेला आले असतील, रस्त्यावर आले असतील. मी जातो आता त्यांच्यासोबत 2 गोष्टी गप्पा मारतो. संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आपला छोटा ब्लॉगर आलाय घरी. शाळा सुटले आणि तो घरी आलाय. तर मी कसं बोलतोय, मी मंत्री झुकावण्याची ताकद ठेवतो. तसं तो बोलतोय, मी बोर्ड झुकावण्याची ताकद ठेवतो. डायरेक्ट 10वीचा बोर्ड नाही यंदा त्याचा आला, त्याच्यामुळं तो म्हणतो बोर्ड हलवण्याची ताकद ठेवतो. विषय हा डॉलर डायरेक्ट. तर आपला छोटासा ब्लॉगर आलाय. व्हॉट्सअप गाईज, व्हॉट्सअप इंस्टाग्राम. तुम्हाला एक अनोखं दृश्य बघायला भेटते बघा गावाकडे. पाऊस आणि ऊन आलाय बघा, ऊन पाऊस पडतो. एक कविता होती, ती कविता मला आता आठवत नाही, पण हे बघा पाऊस पडतोय, हलक्याच्या सरी पावसाच्या पडतात आणि समोर सनसेट होतोय. हे बघा संध्याकाळची. संध्याकाळचे 6:30 झालेत आणि गावात आलोय. मित्रासोबत बसत गप्पा मारतोय आणि अजून मित्रपरिवार ते समोर बसेल, तुला दाखवतो. समोर पण मित्रपरिवार बसेले आणि तिथून आमचे बोलणं चालणं चालू झालं.
चालू राहतो. जरा मित्रासोबत आता जरा मित्रासोबत गप्पा गोष्टी मारणार आणि मग 8 वाजता निवांत घरी जाणार. कारण का लवकर जावं लागतं कारण का आपल्याकडे तुम्हाला हायवे रोड माहिती आहे कसं आहे. मंडळी संध्याकाळचे 7 वाजलेत आणि घराच्या दिशेने पाऊल वाट धरले. आज जरा लवकर चालू आहे का आता जरा झिमझिम पाऊस पडतोय त्यामुळे जरा लवकर जातो. कारण का आपल्याकडं रस्ता काय हायवे रोड नाही तुम्हाला माहिती आहे कसा रस्ते तर त्याच्यामुळे लवकर जावं लागलं आहे. तर चला आता घरी जाऊ आणि घरी जाऊ. आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. चलो हे बघा दोघं जण आहे आम्ही. ओके.